नमस्कार. आजच्या एपिसोडला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे मनोजचा संशय वाढलेला असतो की काहीतरी नक्की गडबड आहे. मीनवाईल इकडे वल्लरी त्याच्यासाठी कॉफी बनवायला आणि सगळ्या गोष्टींसाठी रेडी झालेली असते, पण तिचं वागणं बोलणं पुरेपूर त्याला खटकत असतं. इकडे यांची तिळगुळ बनवायची तयारी चालू असते आणि त्याच्याबरोबर त्यांच्या गप्पा सुरू असतात. मीनवाईल इकडे वल्लरीला दिवसा ती मुलगी आणि तिची डॉल दिसणार आहे. वल्लरी त्या शोधामध्ये येईल, तेवढ्यात प्रेरणा येईल. त्यानंतर या सगळं झाल्यानंतर इकडे तेजा, हर्षित, बाकी सगळ्यांचं बोलणं सुरू होणार आहे आणि वल्लरीच्या आतमध्ये ती आय गेस मुलगी येते जाते असं काहीतरी चाललंय. त्याच्यामुळे गोष्टी थोड्याशा कॉम्प्लिकेटेड झाल्यात. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत मनोजला वल्लरी रात्री काय वागली आणि कसा त्याला धक्का दिला या सगळ्या गोष्टी आठवण येत असतात. तेवढ्यात वल्लरीला जाग येते आणि ती बाहेर येते. ते बघता मनोज म्हणायला लागतो, वल्लरी मी कॉफी बनवत आहे, तू सुद्धा पिऊन घे, म्हणजे कसं तुला बरं वाटेल, तू ठीक तर आहेस ना. तेव्हा ती म्हणते, अहो मी ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, खरंच ना वल्लरी, म्हणजे काल तू जे वागत होतीस ना त्याच्यामुळे थोडंसं आश्चर्य वाटत होतं. तेव्हा ती म्हणते, नाही हो, मी काही चुकीचं वागली का? मला तरी वाटत नाही मी काही चुकीचं वागली, पण जर तुम्हाला वाटत असेल तर खरंच सॉरी. आणि आज तसंही मी ऑफिसला जाणार नाही. तेजाताईंचं पहिल्या संक्रांतीचा कार्यक्रम आहे ना, त्यामुळे मी आज लाडू बनवायला घरीच थांबणार आहे आणि तुम्ही सुद्धा लवकर या, म्हणजे कसं आपण सुद्धा शॉपिंगला जाऊ. मनोजला तिचं वागणं थोडं नाही खूप जास्त खटकत असतं. तर दुसरीकडे तेजा, हर्षित आणि प्रेरणाने लाडू बनवायला घेतलेले असतात, पण हर्षितला काही लाडू वळता येत नसतात. ते बघतात तेजा चिडते आणि म्हणते, काय चाललंय हर्षित तुझं, तुला समजतंय का, तू काय वागतोय? तेव्हा तो म्हणतो, एक काम करूया ना, हे लाडू बनवणं कठीण आहे, मग मला असं वाटते आपण याची मस्त अशी लाटी करू आणि त्याची तुम्ही काय बोलता ते चिक्की, आपण चिक्की बनवूया. तेव्हा प्रेरणा म्हणते, नको नको, एवढी गरज नाही आहे, आम्ही सगळं बघून घेऊ. हर्षित कसं बसं लाडू वळण्याचा प्रयत्न करत असतो, पण तेजाला काही ते पटत नसतं. तेवढ्यात प्रेरणाला थोडा चटका लागतो. तेव्हा तेजा चिडते आणि म्हणते, काय चाललंय हर्षित तुझं, एवढी मस्ती करू नको, हे गरम गरमच वळायला लागतं ना. पण मला एक प्रश्न पडला आहे, आपली वल्लरी कुठे आहे? ती अजून आली कशी नाही? सगळ्यांना वल्लरीची थोडी काळजी वाटत असते. तर दुसरीकडे वल्लरीला इकडे आवाज येत असतो की काहीतरी हिलत आहे, म्हणून ती त्या आवाजाच्या शोधामध्ये बाल्कनीमध्ये जाते. जेव्हा ती बाल्कनीमध्ये जाते तिला लक्षात येतं की ही तीच मुलगी आहे जी मला त्या दिवशी रात्री दिसली होती आणि तिच्याबरोबर एक डॉल सुद्धा आहे. वल्लरी लगेच खाली येते आणि ती खाली येऊन बघेल तर तेवढ्यात ती मुलगी गायब असते. पण वल्लरीला अक्षरशः घाम फुटलेला असतो की काहीतरी नक्कीच गडबड आहे. तेवढ्यात तिथे प्रेरणा येते आणि म्हणते, काय ग तू इथे काय करते? आम्हाला वाटलं तू आमच्या बरोबर लाडू बनवायला येणार आहेस, पण तुझा अजून सुद्धा पत्ता नव्हता, त्याचमुळे तर मी तुला इथे बोलवायला आली. काय चाललंय वल्लरी? पण वल्लरी तिच्या झोन मध्ये नसते. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे मी येते. प्रेरणा म्हणायला लागते, चल चल, आता तुझ्या वाटणीचे लाडू तुलाच लवकर वळायचे आहेत. इकडे वल्लरीचं शीस त्या रूम मध्ये येते. ती फटाफट फटफट करत लाडू बनवायला सुरुवात करते. ते बघता सगळे आश्चर्यचकित होतात की एवढ्या लवकर कसं काय होऊ शकतं. तेव्हा हर्षित म्हणायला लागतो, खरं म्हटलं तर वल्लरी ताई, तुम्ही जी स्पीड पकडली आहे ना ती खरंच भारी आहे. एवढ्या स्पीडमध्ये तर मला सुद्धा गोष्टी जमल्या नसत्या, तेवढ्या स्पीडमध्ये तुम्ही घेताय. तेव्हा तेजा म्हणते, बरोबर आहे, ती उशिरा आली ना त्याच्याचमुळे ती कंपन्सेट करत आहे की आता आपण या गोष्टी फटाफट कराव्या. पण स्पीड तर खरंच खूप मस्त आहे. खरंच वल्लरी, आज तुला मानायला पाहिजे, तू किती मस्त काम करते ना. तेव्हा प्रेरणा म्हणते, ते तसेही लाडू आपल्याला फास्टच करायचे आहेत, आता पुढच्या तयारीला लागा. काय ग वल्लरी, स्वामी? तेवढ्यात वल्लरीला झटक्यात पुन्हा जाग येते आणि ती म्हणते, चला चला, आता आपल्याला बाकी सगळी बघायची आहे ना. जसं स्वामींचं नाव घेतलं जातं ना, वल्लरी पुन्हा शुद्धीत येते आणि ती नॉर्मल वागायला सुरुवात करते. दुसरीकडे इकडे हर्षित आणि तेजाच्या कार्यक्रमाचा मेन्यू ठरवायला घेतलेला असतो. तेव्हा प्रेरणा म्हणते, मला असं वाटते जे सीझन चाललं आहे ना त्याच्या हिशोबानेच आपल्याला डिशेस बनवायला पाहिजेत. मग एक काम करूया, कोथिंबीर वड्या. तेव्हा तो म्हणतो, मग गुलाबजामुन ठेवायचं की दुसरं काही? तेवढ्यात तिथे तेजा येते. ते बघता प्रेरणा तिला विचारते, काय ग गुलाबजाम की आपण दुसरं काही ठेवायचं? तेव्हा प्रेरणा म्हणते, एक काम करूया, आता तसेही लाल लाल गाजर येतात, आपण गाजराचा हलवा बनवू, म्हणजे कसं व्हरायटी आणि छान सुद्धा वाटेल. तेव्हा तेजा म्हणते, मला तर काही हरकत नाही, तू बाकी
ठरव. तेव्हा ती म्हणते मला तर आवडलं आहे आणि पिल्लूला सुद्धा हे खायची इच्छा झाली आहे. मग आता गाजराचा हलवा फिक्स झाला. तेवढ्यात इकडे हर्षित येतो आणि म्हणायला लागतो हे कसं काय तुम्ही करताय, तुम्हाला तर यायला पाहिजे ना. जाऊ द्या मी तेजाला सांगतो आणि समजवतो. तेव्हा तेजा विचारते काय झालं हर्षित, सगळं ठीक तर आहे ना. तेव्हा तो म्हणतो माझे आई वडील येऊ शकत नाही आहेत, त्यांना थोडं काम आलं आहे. तेव्हा तेजा म्हणायला लागते असं कसं, त्यांनाही काम आलं आहे आणि माझे आई वडील सुद्धा इथे येऊ शकत नाही, म्हणजे माझा पहिला सण आहे आणि कोणीच इथे नाही, हे काही बरोबर नाही आहे. घरामध्ये कोणीतरी मोठा व्यक्ती पाहिजे होता ना या कार्यक्रमाला, पण या कार्यक्रमाला तर कोणीच नाही आहे, म्हणजे माझा कार्यक्रम पूर्ण फिसकटला आहे ना. तेवढ्यात तिथे अण्णा येतात. अण्णांना बघता सगळे खूप खुश होतात आणि ते म्हणायला लागतात येऊ का मी आतमध्ये. तेव्हा त्यांना बघून सगळे खूप खुश होतात आणि त्यांचा आशीर्वाद घेतात. तेव्हा ते विचारतात काय ग, माझी मुलगी नसली तरी तुम्ही माझ्या मुलीसारख्याच आहेत ना, मग तर मी इथे येऊ शकतो ना. तेव्हा तेजा म्हणते अण्णा तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला बघून मला किती आनंद झाला आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते स्वामींचीच कृपा की तुझ्याजवळ अण्णा आले आहेत. तेव्हा ती म्हणते माझी खूप इच्छा होती की वडीलधारी व्यक्ती माझ्या कार्यक्रमाला असावे, आता तुम्ही आलेच आहात तर थांबा. तेव्हा ते म्हणतात काय ग, तुम्ही दोघीच इथे आहेत, वल्लरी काही दिसत नाही. दुसरीकडे वल्लरी इकडे दार उघडते. दार उघडताच तिथे मनोज आलेला असतो. मनोजला बघता वल्लरी नॉर्मल वागत असते आणि ती म्हणायला लागते अहो मी तुमच्यासाठी कॉफी ठेवते, कॉफी पिऊया. तेव्हा तो म्हणतो झालं का तू, आता तुला ठीक तर वाटते ना. तेव्हा ती म्हणते हो मी ठीक आहे, मी एक विचार करते, आपण सुगड घेण्यासाठी बाहेर जाणारच आहोत, त्याबरोबर आपण एक काम करूया, मस्त बाहेर जेवूया आणि जेवल्यानंतर आपण एखादं नाटक किंवा मूवी बघूया, म्हणजे कसा छान वाटेल ना. तेव्हा तो म्हणतो जशी बायकोची आज्ञा, मला काहीच हरकत नाही, सुगड घेऊ, त्यानंतर मस्त रोमॅन्टिक आपण एक मूवी बघू आणि त्यानंतर कालचा उरलेला रोमॅन्स सुद्धा करू ना. ते दोघं एक दुसऱ्याच्या खूप जास्त जवळ आलेले असतात. तेवढ्यात हर्षित तिथे मध्ये येतो आणि म्हणायला लागतो सॉरी मी डिस्टर्ब तर केलं नाही ना. तेव्हा तो म्हणतो मी नंतर येऊ का. तेव्हा मनोज म्हणायला लागतो नको नको ये ना, काय झालं, काही बोलायचं आहे का. तेव्हा तो म्हणतो ही लिस्ट दिली आहे, याच्यामधल्या 1-2 गोष्टी आहेत त्या आल्या नाही आहेत, त्या तुम्ही आणणार का, की अजून काही असेल तर मला सांगा. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते तुम्ही काळजी करू नका, आम्ही बाहेर चाललोच आहोत, मग आम्ही हे सगळं आणूच. तेव्हा हर्षित म्हणतो मग अजून एक गोष्ट आणणार का तुम्ही, ते थोडंसं रोमॅन्स राहिलं आहे ना, ते सुद्धा घेऊन या. तेव्हा मनोज म्हणतो बरोबर आहे तुझं, थांब जरा मी आता बघतोस. तेवढ्यात तो तिच्या जवळ जातो आणि म्हणतो हर्षित म्हणाला ना जे राहिलेलं रोमॅन्स आहे ते सुद्धा करायला पाहिजे ना. तेव्हा वल्लरी म्हणते काय चाललंय तुमचं, जा तुम्ही तुमचं आवरून घ्या, मी सुद्धा आवरते. थोड्या वेळानंतर इकडे मनोज झोपी गेलेला असतो, पण अचानक त्याला जाग येते आणि जशीच त्याला जाग येते तर वल्लरी अशी डोक्यावरती हात लावून त्याच्या समोर बसलेली असते आणि वल्लरीला तसं बघून तो अचानक असा डचकून जातो की हे सगळं काय आहे. तेवढ्यात तो आवाज येतो वल्लरी वल्लरी, पण वल्लरीला काही हाक येत नसते. तेवढ्यात तो तिला टच करतो. ते बघता वल्लरी विचारते काय हो, तुम्हाला काही हवं आहे का, पाणी हवं आहे का. मनोजला तिचं वागणं पूर्णपणे संशयास्पद वाटत असतं की हे सगळं घडतंय तरी काय. तेव्हा तो म्हणतो मला काहीच नाही पाहिजे, तू झोपून घे. वल्लरी लगेच झोपी जाते, पण मनोजला तिचं वागणं पूर्णपणे खटकलेलं असतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मनोजला राहून रात्री काय झालं त्या सगळ्या गोष्टी तो विचार करत असतो की वल्लरी आता कुठे आहे. म्हणून तो रूमच्या बाहेर येतो. जसा तो रूमच्या बाहेर येतो तिथे एक रिंगण केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये बांगड्यांच्या काचा ठेवलेल्या असतात आणि काचा काढता काढता वल्लरी खूप खुश होत असते. ते बघता मनोजला समजत नसतं की हे सगळं काय आहे. वल्लरी इकडे खिदी हसत असते. तेवढ्यात दारावरती इंदुमती येते आणि हे सगळं बघून तिला खूप राग आलेला असतो. तेव्हा ती म्हणते हे सगळं चाललं काय आहे, आज घरामध्ये मकर संक्रांती आहे, सुगड पूजाची तयारी सुद्धा केली नाही आणि हिचा बघा काय टाइमपास चालला आहे, मला तर या मुलीचं काहीच समजत नाही. काय ग वल्लरी तुझं चाललं तरी काय आहे, इकडे सासू दारावरती आली आहे, तयारी नाही काही नाही, जरा लक्ष आहे की नाही. तेवढ्यात वल्लरी तत्परतेने उठते आणि तिच्या पायाला काच लागून जाते. ते बघता मनोजी घाबरतो की हे सगळं काय झालं. तो लगेच तिला बाजूला घेतो आणि म्हणतो आई तिच्यासाठी पाणी घेऊन ये. वल्लरीच्या पायातून रक्त निघत असतो, पण वल्लरीचे रिॲक्शन खूप विचित्र आणि वेगळे असतात. तिचं पूर्ण लक्ष त्या रिंगणाकडे असतं की ते रिंगण काय आहे आणि कसलं आहे. तेव्हा इंदुमती म्हणते काय ग तुला समजते का, आज सणासुदी कोणी बांगड्या फोडून काचा बरोबर खेळतं का. तू सुवासिना हेच हे विसरतेस की नाही की बांगड्या कधी फोडतात हे सुद्धा तुला आठवण नाही. तिचं बोलणं थोडंफार का होईना वल्लरीला खटकलेलं असतं. दुसरीकडे बॉईज इकडे त्यांची पतंग उडवत असतात
आणि त्या दोघांची कॉम्पिटिशन लागलेली असते की आता आपण दोघं मस्तपैकी कॉम्पिटिशन करू. तेवढ्यात तिथे मनोज येतो आणि म्हणतो, बघा मी कोणाची फिरकी पकडू. अजित लगेच त्याच्याकडे फिरकी देतो आणि हर्षित सुद्धा त्याला फिरकी देतो. त्या दोघांचं जोरदार कॉम्पिटिशन सुरू असतं की मी जिंकेल, मी पतंग कापेल. तेवढ्यात तेजा आणि प्रेरणा तिथे येतात आणि म्हणायला लागतात, इकडे बघा ना, आपण आवरावरी करतो आणि यांचा टाइमपास चालला आहे. पूजेचं काही यांना महत्व आहे की नाही ते म्हणत असतात. अहो खेळू द्या ना, आजचा एक दिवस मिळतो ज्या दिवशी आम्हाला आमचं लहानपण जगता येतं ते तर आम्हाला जगू द्या. तेव्हा प्रेरणा आणि तेजा म्हणायला लागतात, ते सगळं ठीक आहे पण आता पूजा इम्पॉर्टंट आहे ना. तेव्हा अजित म्हणतो, पूजा तर होत राहील ग, थोडा वेळ खेळू दे ना, म्हणजे आम्हालाही छान वाटतं ना. आणि बायको कशी दिसते ते तर नंतर बघूया, पहिले तर पतंग उडवणं इम्पॉर्टंट आहे ना. तेव्हा ती म्हणायला लागते, बस झाले तुमची पतंग आणि बाकी सगळं. तेवढ्यात हर्षित इकडे पतंग कापतो. ते बघता अजित लगेच पतंग आणायला तिथून निघून जातो. इकडे वल्लरीला लगेच प्रेरणा विचारायला लागते, काय हो तुमची बायको कुठे आहे, अजून आली कशी नाही, आवरलं की नाही. तेव्हा मनोज म्हणतो, आवरलं तर असेल, थांबा जरा मी बघून येतो की तिचं आवरलंय की नाही, लवकर तिला घेऊन या. आणि ते लोक लगेच तिथून निघून जातात. तर दुसरीकडे तेजाने सगळी पूजेची तयारी केलेली असते. तेवढ्यात तिथे वल्लरी येते. वल्लरीला बघता अण्णांना आश्चर्य वाटत असतो की काहीतरी गडबड आहे. तेव्हा ते विचारतात, काय ग तुझं सगळं व्यवस्थित ना. तेव्हा ती म्हणते, हो सगळं व्यवस्थित आहे. तेव्हा ते विचारतात, आत्ताच तुझा कुठेतरी प्रवास झाला आहे का. तेव्हा वल्लरी म्हणते, हो गावाला एक लग्न होतं ना, त्याच्यानेच कालच मी वापस आली आहे. तेवढ्यात प्रेरणा म्हणायला लागते, अगं आतून ते जरा वाटी घेऊन ये ना तिळगुळाच्या लाडूंची. वल्लरी लगेच आत जाते आणि वाटी घेऊन येते. इकडे मुलांची खूप मस्ती चाललेली असते. ते बघता लगेच प्रेरणा म्हणायला लागते, आता तुम्ही काय टाइमपास करताय, जा सोसायटीमधल्या बायकांना पूजेसाठी बोलवून या. आणि तुम्ही अजित राव तुम्ही जाऊ नका, तुम्ही आतमधून मला फुलं आणून द्या. सगळे त्याची मस्ती करून त्याला तिथे कामाला लावतात. तेवढ्यात इकडे वल्लरी येते आणि ती तिच्यात कामाला लागलेली असते. पण अण्णांना तिचं वागणं पुरेपूर खटकलेलं असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि काहीतरी अभद्र होणार आहे. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे अण्णा मनोजला सांगत असतात, आता जे वल्लरीवरती संकट आलं आहे ना ते अमान्य आहे, अमनुष्य आहे. म्हणजे हे संकट तिच्या आयुष्यात न जाणं थोडंसं कठीण आहे. तेवढ्यात वल्लरीला एक हाक येते, आई मला वाचव ना, आई प्लीज मला वाचव ना. हे ऐकल्यानंतर वल्लरीला काय होतंय तिलाही कळत नसतं आणि तेवढ्यात ती बेशुद्ध होऊन जाते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता वल्लरीच्या आयुष्यामध्ये ही लहान मुलगी तर आली आहे. खरंच हे सगळं जे होत आहे ते भूत म्हणजे हॉरर टाईपवरती जात आहे की याचा उद्देश वेगळा काहीतरी आहे. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.